हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. पहा, आपण तुमचा इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या पुस्तकातील जो टॉपिक नंबर 9 आहे तो सुरू करायला जातो आहे. टॉपिकचं नाव आहे कार्बनी संयुगे. पहा, टॉपिकचं नाव जे आहे कार्बनी संयुगे, कार्बन कंपाऊंड्स, हे सुरू करायच्या आधी आपण थोडंसं याचं काय पाहणार आहोत, ओळख करून घेणार आहोत आणि याच्या मागची पार्श्वभूमी काय आहे हे पाहणार आहोत आणि नंतर आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. जे बेसिक आहे सगळं या टॉपिकच्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर आपण टॉपिक सुरू करायचं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये काही 3 प्रश्न देखील विचारलेले आहेत. एक विचारले संयुग म्हणजे काय, दुसरं म्हणजे कार्बन म्हणजे काय, ते तर आपण पाहणारच आहे. मोस्ट ऑफ दी जे सगळे घटक पदार्थ असतात त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, आणि तिसरा प्रश्न आणखीन एक विचारलेला आहे कार्बन हा आवर्त सारणीमध्ये कोणत्या गणात प्रेझेंट असतो, त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण विचारलेलं आहे, त्याचं संयुजा विचारलेले आहे. हे सगळं डिटेल मी आत्ता तुमच्याशी बोलणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द टॉपिक. आपण कार्बनी संयुगे हा टॉपिक सुरू करतोय. पहा, संयुगे आणि कार्बनी संयुगे कोणाला म्हणायचं? ज्या संयुगांमध्ये जो मुख्य घटक कार्बन असणारे अशा संयुगांना आपण कार्बनी संयुग म्हणायचं. खूप इझी आणि सोपी व्याख्या केलेली आहे. आता कार्बनी संयुगे म्हणजे जर आपण डिरेक्टली पाहिलं, मी तुम्हाला सांगून टाकलं, पण संयुग कशाला म्हणायचं आणि संयुग म्हणण्याच्या आधी हे जे संयुग आहे हे कशापासून तयार होतं आणि संयुगांचे प्रकार किती असतात हे आधी आपण पाहणार आहे. सो पहा, आपण सगळ्यात पहिल्यांदा संयुग जे आहे हे कशापासून तयार होतं हे आपण पाहणार आहे. आपल्याला माहिती आहे संयुग हे कशापासून तयार होतं, तर संयुग हे मूलद्रव्यापासून तयार होतं. पहा बाळांनो, एक उदाहरण मी इथं लिहिते. आता समजा मी वॉटर लिहिलं, हा रासायनिक फॉर्म्युला, हे रासायनिक सूत्र आहे किंवा इट इज अ केमिकल फॉर्म्युला. हे काय आहे? रासायनिक सूत्र आहे. कशासाठी? तर एका संयुगाचं नाव लिहिलेलं आहे. हे पाण्याचं रासायनिक सूत्र आहे, बरोबर का? हे पाण्याचं रासायनिक सूत्र आहे आणि हे जे मी इथं रासायनिक सूत्र लिहिलं आहे हे एक संयुग आहे. आता याच्याशी आपल्याला काही संबंध नाही आहे, पण मला तुम्हाला समजून काय सांगायचं आहे, संयुग म्हणजे काय. आता संयुग म्हणजे काय सांगायच्या आधी, संयुग हे तयार कशापासून होतं, तर संयुग हे मूलद्रव्यापासून तयार होतं. सो आपण सुरुवात करणार आहे मूलद्रव्य म्हणजे काय. पहा, सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहतोय मूलद्रव्य म्हणजे काय. ओके, एक आपण आकडा देऊयात. मूलद्रव्य म्हणजे हा असा पदार्थ आहे की जो एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला असतो. इट इज अ प्युअर सबस्टन्स विच इज मेड अप फ्रॉम सिंगल टाईप ऑफ अ ॲटम. व्हेरी सॉरी, आपण मराठीतून सांगूयात. पहा, मूलद्रव्य म्हणजे हा असा पदार्थ आहे की जो एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला असतो. अणूंनी बनलेला असतो. ओके, आता मूलद्रव्य आपण बघितलं. मूलद्रव्याचे विविध प्रकार कोणते आहेत तर तुम्हाला माहिती आहे मूलद्रव्याचे विविध प्रकार हे एक म्हणजे धातू, दुसरं म्हणजे अधातू आणि तिसरं म्हणजे धातू सदृश्य. हे काय आहे तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. सो आपण ते इथं लिहूयात, धातू, अधातू आणि तिसरं म्हणजे धातू सदृश्य. पहा, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही कार्बन एक महत्त्वाचे मूलद्रव्य शिकलेला आहात. याचा थोडंसं आपण इथं रेफरन्स घेतोय आणि त्याच्यावरूनच आपण कार्बनी संयुगे या टॉपिकपर्यंत पोहोचणार आहे. पहा, आता पुढं मूलद्रव्य म्हणजे काय पाहिलं. उदाहरणार्थ मी या ठिकाणी लिहिते हायड्रोजन, हेलियम, लिथियम, कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे खूप सारे आहेत. पहा, असा पदार्थ की जो एकाच प्रकारच्या अणूंनी बनलेला आहे, इथं दुसरा कोणत्याही प्रकारचा अणू नाही आहे. सो आता आपण पुढचं बघायला जाणार आहे संयुग कोणाला म्हणायचं. पहा, संयुग म्हणजे काय, तर आत्ता मी लिहिलेलं हे एक संयुग होतं. ते संयुग तयार कसं झालं, जेव्हा एक किंवा एकापेक्षा अधिक मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात तेव्हा तिथं संयुग तयार होतं. हे क्लिअर झालेलं आहे. पहा, जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात
रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात तेव्हा त्यांना काय म्हटलं जातं? संयुगे असे म्हणतात किंवा संयुग असं म्हणतात. संयुग म्हणतात. उदाहरणार्थ आपण लिहूयात पाणी, मीठ आणि इत्यादी. 2 एक्झाम्पल बास आहेत. आता जसं की आपण इथं मूलद्रव्य बघितलं म्हणजे काय, त्याचे प्रकार पाहिले. इथं आपण मूलद्रव्यावरून संयुगाकडे आलो. जेव्हा 2 किंवा 2पेक्षा अधिक मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेने एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी संयुग तयार होतं. मग आता आपण पुढचं बघायला जाणार आहोत. संयुगांचे प्रकार किती व कोणते? संयुगांचे प्रकार पहा, हे पण तुम्ही इयत्ता 8वीमध्ये शिकलेला आहात. संयुगांचे एकूण 2 प्रकार आहेत बाळांनो. आपण इथंच लिहूयात ते. एक म्हणजे सेंद्रिय संयुगे आणि दुसरे म्हणजे असेंद्रिय संयुगे. सेकंड वन इज दी असेंद्रिय संयुग. पहा, आता सेंद्रिय संयुग म्हणजे याला इंग्लिशमध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात आणि असेंद्रिय म्हणजे याला इंग्लिशमध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणतात. पहा, आता हे आहेत संयुगांचे 2 प्रकार. आता एक इतिहास आहे. कार्बन हा जो तयार झाला हा कसा काय तयार झाला? संयुग म्हणजे तर क्लिअर झालं तुम्हाला काय आहे. इथं 2 प्रकार आले, सेंद्रिय संयुग आणि असेंद्रिय संयुग. ही जी सेंद्रिय संयुगे तयार केली गेली ही असेंद्रिय संयुगापासूनच तयार केली गेली. ती कशा पद्धतीने? त्यासाठी एक इतिहास आहे पहा. आणि इतिहास असा आहे की वोल्लर हे एक जर्मन रसायनशास्त्रज्ञ होते आणि त्या ग्रीक रसायनशास्त्रज्ञ होते पण रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं तर एक असेंद्रिय कंपाऊंड घेतलं किंवा एक असेंद्रिय संयुग घेतलं आणि त्या असेंद्रिय संयुगाचं नाव होतं NH4CNO मायनस. ओके, NH4CNO मायनस याचं नाव आहे अमोनियम सायनेट. अमोनियम सायनेट याचं त्यांनी काय केलं? विश्लेषण केलं. आता हे विश्लेषण म्हणजे काय केलं तर विश्लेषणला इंग्लिशमध्ये ॲनालिसिस असं म्हणतात. केमिस्ट्रीमध्ये मोस्ट ऑफ दी काय केलं जातं तर ॲनालिसिस होतात. हे काय केलं? अमोनियम सायनेट याचं त्यांनी ॲनालिसिस केलं. तर त्या ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना युरिया हे सेंद्रिय कंपाऊंड मिळालं. NH2 C डबल बॉन्ड O NH2 हे जे आहे याचं नाव आहे युरिया आणि हे जे आहे हे सेंद्रिय संयुग होतं. सेंद्रिय संयुग होते. पहा, मग त्यांच्या अशा निदर्शनास आलं आणि जेव्हापासून त्यांनी अशी डिस्कवरी सुरू केली तेव्हा त्यांच्या अशा निदर्शनास आलं की असेंद्रिय संयुगाचं जर का आपण ॲनालिसिस केलं तर आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय संयुग मिळत आहेत. ओके, आणि ही जी पद्धत आहे ती काय राहिली पुढं चालूच राहिली. आणि त्यांच्या असं पण निदर्शनास आलं की जेव्हा असेंद्रिय संयुगापासून सेंद्रिय संयुग तयार होत आहेत त्या सगळ्या सेंद्रिय संयुगामध्ये असणारा जो घटक पदार्थ आहे किंवा जो मेन कंपाऊंड आहे किंवा जो मेन कन्स्टिट्यूट आहे, जो मुख्य घटक आहे तो कोण होता? तो कार्बन होता. त्यामुळं सेंद्रिय रसायनशास्त्राला कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र असं देखील म्हटलं जातं. पहा, काय झालं तर जे काही सेंद्रिय संयुग होते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात कोण आढळून आला हो तर कार्बन आढळून आला. त्यामुळं सेंद्रिय रसायनशास्त्रास कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र असं देखील म्हटलं गेलं. ओके, पहा समजलं? सेंद्रिय रसायनशास्त्राला कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र का म्हटलं गेलं? आता पहा, आपण कार्बनची थोडीशी माहिती घेणार आहोत. कार्बनच्या अभ्यासाबद्दल थोडंसं बोलणार आहोत. कार्बनच्या बेसिक जो स्टडी आहे तो करणार आहोत. आपण पाहिलं की कोणते 2 प्रकार आहेत संयुगाचे? सेंद्रिय संयुगे आणि असेंद्रिय संयुगे. आपले जे घटक पदार्थ असतात
कोणते, तुमचं लाकूड असू दे, डाळी असू देत, अन्नपदार्थ असू देत, त्याच्यानंतर इंधनं असू देत, या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्यात जास्त करून जो मुख्य अन्नपदार्थाचा घटक असतो तो म्हणजे त्या सगळ्या अन्नपदार्थामध्ये असणारा जो घटक असतो तो म्हणजे कोणता असतो तर कार्बन असतं. म्हणून कार्बनला एक महत्त्वाचे मूलद्रव्य असं देखील म्हटलं गेलेलं आहे. कारण की जे काही पदार्थ असतात, मग सगळं तुमचं काहीही असू दे त्याच्यामध्ये जास्त करून कार्बनच आढळतो. आता कार्बन हा कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळतो? कार्बन पहा, कार्बनच्या अवस्था आपण लिहूयात. पहिला आढळतो मुक्त अवस्थेमध्ये. मुक्त अवस्थेमध्ये आपण काय सांगू शकतो? हिरा आणि ग्राफाईट हे कार्बनच्या काय आहेत या मुक्त अवस्था आहे. त्याच्यानंतर कार्बन दुसऱ्या अवस्थेमध्ये सापडतो ती म्हणजे संयुक्त अवस्था. ओके, आता संयुक्त अवस्थांमध्ये कोणकोणत्या असतात तर जे काही कार्बनचे असेंद्रिय घटक आहेत त्याच्यामध्ये कार्बन सापडतो. म्हणजे कोणकोणते? जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन ट्रायऑक्साईड हे जे आहेत याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, CO3, मार्बल, कॅलामाइन अशामध्ये देखील आपल्याला कार्बन संयुक्त अवस्थेमध्ये आढळतो. जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, जे काही सगळे नैसर्गिक धागे असतील, जीवाश्म इंधने असतील, आणखी काही कार्बनी पोषक द्रव्ये असतील, या प्रत्येक घटकामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोण असतं तर कार्बन हा प्रेझेंट असतो. पहा, जे तिसरं आहे नैसर्गिक धागे. नैसर्गिक धागे कोणकोणते असतात मला सांगा? कापड, लोकर, रेशीम हे जे आहेत याच्यामध्ये देखील आपल्याला कार्बन मिळतो. का हो? कारण की तुम्हाला मी रिझन सांगते. कापड, लोकर, रेशीम, ओके, याच्यामध्ये देखील कार्बन सापडतो. दुसरी जीवाश्म इंधने जी असतात आपली, दगडी कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, याच्यामध्ये देखील आपल्याला काय मिळतो? दगडी कोळसा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू याच्यामध्ये देखील कार्बन मिळतो. कारण की प्रत्येकाच्या ज्वलनानंतर जो बाहेर पडतो हा कार्बन असतो. कसं ते सांगते. कारण की कार्बन हा शब्द तयार झालेला आहे कार्बो या लॅटिन शब्दापासून आणि कार्बोचा अर्थ आहे कोळसा. पहा, पुढचं जे आहे काही कार्बनी पोषक द्रव्ये म्हणजे कोण कोण तर पहा, प्रथिने, मेद आणि काय सांगूयात आपण प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट आणि प्रथिने, मेद आणि कार्बोदके यांच्यामध्ये देखील कार्बनच आपल्याला पाहायला मिळतो. पहा, प्रथिने कोणाकोणामध्ये असतात? प्रोटीन्स, ज्या काही सगळ्या डाळी असतात. पहा, जेव्हा तुम्ही डाळ शिजवल्यानंतर चुकून एखाद्या वेळेला पाणी कमी पडलं आणि ती डाळ करपल्यानंतर जे खाली तयार होतो हा काय असतो? कार्बन असतो. एखादा धागा घ्या तुम्ही, कापड असू दे, जळाल्यानंतर जो उरतो शिल्लक, कापड जळाल्यानंतर जे रिमेनिंग जे राहिलेलं असतं ते काय असतं? कार्बन असतो, म्हणजे कोळसा असतो. लाकूड घ्या तुम्ही, ते जळाल्यानंतर देखील कार्बनच राहतो. म्हणजे जेवढे काही सगळे जे घटक आहेत यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा कोण असतो तर कार्बन हा असतो. आणि कार्बन म्हणजे जे सेंद्रिय संयुग असतात जे कार्बनी संयुग असतात ही जास्त करून आपल्याला कुठून मिळतात तर ही आपल्याला मोस्ट ऑफ दी सजीवांपासून मिळतात. आता आपण बघूयात या कार्बनचं वर्गीकरण काय आहे. कारण की प्रश्न क्रमांक 3 आहे. आपण प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पाहिलं. संयुगांचे प्रकार कोणते आणि किती? संयुगांचे 2 प्रकार, एक म्हणजे सेंद्रिय संयुगे, दुसरं असेंद्रिय संयुगे. दुसरा प्रश्न तुमच्या पुस्तकामध्ये होता जे काही वेगवेगळे अन्नपदार्थ आहेत, लाकूड, कोळसा, इंधने, याच्यामध्ये असणारा मुख्य घटक कोणता तर या सगळ्यामध्ये मुख्य घटक कार्बन हा असतो. आता तिसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण वळतोय बाळांनो, ते म्हणजे कार्बनचे वर्गीकरण. पहा, कार्बनचे वर्गीकरण कसे करायचे? कार्बनचे वर्गीकरण करताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कार्बनचा घन विचारलेला आहे. कार्बन हा
आवर्त सारणी मूलद्रव्याच्या आवर्त सारणीतील कोणत्या गणात येतो असं विचारलेलं आहे. सो कार्बनचा गण जो आहे हा 14वा गण आहे. पहा, कार्बनची संज्ञा C आहे. कार्बनचा अणुअंक किती आहे हो? कार्बनचा अणुअंक 6 आहे. हे आपल्याला सगळं माहीत आहे. त्याच्यानंतर कार्बनचा अणुवस्तुमानांक किती आहे? कार्बनचा अणुवस्तुमानांक 12 आहे. त्याच्यानंतर कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वरूपन किती आहे? पहा, 12 आहे म्हणजे किती असणार हो? इलेक्ट्रॉन स्वरूपन 2 आणि 12 नाही 6 ना, 2 आणि 4. आणि शेवटी कार्बनची संज्ञा कार्बनची संयुजा किती असते हो? तर त्याच्या जे बाह्यतम कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन असतात ते म्हणजे 4. हे सगळं कार्बनचं वर्गीकरण. आणि हा जो इतिहास आहे हा कोणी घडवून आणला हो? तर हा वोल्लर या रसायनशास्त्रज्ञाने घडवून आणलेला आहे. आणि त्यांनीच सांगितलं जे मोस्ट ऑफ दी सगळे सेंद्रिय पदार्थ आहेत याच्यामध्ये काय आहे? कार्बन आहे. म्हणून सेंद्रिय रसायनशास्त्राला कार्बनी संयुगाचे रसायनशास्त्र असं देखील म्हटलं जातं. आणि कार्बनी संयुगे म्हणजे काय? तर ज्या संयुगांचा मेन घटक मूलद्रव्य कार्बन हा असणारे त्याला म्हणायचं कार्बनी संयुगे. मला वाटते आजच्या व्हिडिओ लेक्चरसाठी किंवा आजच्या पुरतं एवढं सफिशियंट आहे. हा सगळा इंट्रोडक्टरी भाग सफिशियंट आहे. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो रिमेनिंग पार्ट आहे तो पाहणार आहे. आत्ता आपण थांबूयात.